धक्कादायक. मिरजेत जीबीएसमुळे 2 रुग्णांचा मृत्यू. एक कर्नाटकातील तर एक सांगोला येथील रुग्णाचा समावेश. जीबीएसमुळे मिरजेत शासकीय रुग्णालयात 2 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. हुक्केरी जिल्हा बेळगाव येथील 14 वर्षाच्या मुलाचा आणि सांगोला जिल्हा सोलापूर येथील 60 वर्षाच्या वृद्धेचा समावेश आहे. जीबीएसची लागण झाल्याने मृत्यू झालेल्यांची राज्यातील संख्या 9 वर पोहोचल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. मी डॉक्टर प्रकाश गुरव, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय मिरज आणि पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली. 1 जानेवारी 2025 पासून आपल्याकडे टोटल 12 जीबीएसचे रुग्ण दाखल झालेले होते. पैकी 6 पुरुष होते, 6 महिला होत्या. सद्यस्थितीत 9 पेशंटना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे आणि एकच पेशंट अंडर ट्रीटमेंट आहे आणि 2 पेशंटची डेथ झालेली आहे. लास्ट 24 आवर्समध्ये एकही रुग्ण जीबीएसचा दाखल झालेला नाही आहे. डेथ झालेल्या पेशंटमध्ये 12 तारखेला संध्याकाळी 6:30च्या दरम्यान बेळगावमधील हुक्केरी गावचा एक 14 वर्षाचा मुलगा त्याची डेथ झालेली आहे आणि 14 तारखेला पहाटे 3 वाजता 62 वर्षाची महिला जी की सांगोल्याची होती, ती जीबीएसनं आपल्याकडे ॲडमिट झाली होती, तिची डेथ झालेली आहे. ही महिला डायबिटिक होती. तिला ज्यावेळेला आपल्याकडे ॲडमिट झाली त्यावेळेला युरेमिक एन्केफॅलोपॅथीनेच ॲडमिट झाली होती. हिचं डायग्नोसिस बाहेरून एक न्यूरोफिजिशियननी करून आपल्याकडं जीबीएस असल्याचं डिटेक्ट झाल्यानंतर आपल्याकडं पाठवलेली होती आणि हिची डेथ ही रात्री 3च्या दरम्यान झालेली आहे. पेशंटना आपण IVIG देतो, पण जर त्याचा रोग हा पुढं गेलेला असेल तर त्याला थोडंसं प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून लोकांनी लवकरात लवकर ज्यावेळेला आपल्या पायातली शक्ती कमी व्हायला लागलेलीची जाणीव होईल किंवा मुंग्या येणं हे होणं अशा प्रकारची जाणीव होते, अशा वेळेला त्वरित वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आहे, जेणेकरून अर्लिएस्ट इज द बेस्ट हा प्रिन्सिपल इथं पण लागू होतो. IVIGमुळं 100% रिकवर झालेले पेशंट आपल्याकडे आहेत. त्यामुळं कोणत्याही प्रकारचं भीती बाळगण्याची जीबीएसच्या बद्दल आहे असं मला नाही वाटत. धन्यवाद. महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज. ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.